तर सध्या मनोज जरांगे यांची जी रॅली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये दाखल झालेली आहे। या चौकामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात जल्लोषात मनोज जरांगे यांचं स्वागत सुरू आहे। या चौकामध्ये आपण सांगत असलेली शेकडो झोपडी या ठिकाणी थांबवण्यात आलेली आहेत। फटाक्यांची आताशबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे। मनोज जरांगे ते या ठिकाणी खाली उतरून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन सुद्धा करणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा त्यांची रॅली जी आहे ते सभेच्या दिशेनं निघणार आहे। खरं तर शिवाजी महाराजांच्या चौकापासून ते रॅलीचं अंतर हे 4 किलोमीटर आहे। या 4 किलोमीटरच्या अंतरावरती सगळीकडे लोकांची खचाखच गर्दी झालेली आहे आणि अगदी कासोगतीने ही सगळी रॅली पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते। आता जर आपण पाहिलं तर साधारण 1 तासाभरामध्ये मनोज जरांगे हे सभेच्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकतील आणि साधारणपणे 3 ते 3:15 वाजता मनोज जरांगे हे या नागरिकांना संबोधित करायला सुरुवात करतील। सध्या त्यांची रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये दाखल झालेली आहे। बीड शहरातला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा चौक जो आहे क्रांतीचं प्रतीक चौक समजला जातो। सगळी आंदोलनं त्याच ठिकाणी होत असताना त्याच ठिकाणी मनोज जरांगे हे सुद्धा अभिवादन करणार आहेत। याच ठिकाणी लाखो लोकांची गर्दी जी आहे ती चौकाच्या 4ही बाजूने झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी डीजे लावण्यात आलेले आहेत। शौर्याची गीतं जी आहे ते डीजे वरून वाजवली जात आहेत। दुसऱ्या बाजूला सगळीकडे भगवे झेंडे बांधलेले आहेत। जमलेल्या नागरिकांनी डोक्यावरती भगव्या टोप्या घातलेल्या आहेत। त्यामुळे एक भगवं वादळ एक भगवा महापूर या ठिकाणी आला असल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। मनोज जरांगे यांची साधारणपणे 3 वाजता सभा होईल। त्या सभेमध्ये मनोज जरांगे नक्की काय बोलतील याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मात्र आता समोर आपल्याला जे चित्र पाहायला मिळतंय ते महाराष्ट्राने किंवा बीड शहराने यापूर्वी कधी पाहिलेलं नाही अशा स्वरूपाचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। महिलांची संख्या सुद्धा या रॅलीमध्ये लक्षणीय असल्याचे पाहायला मिळते। प्रचंड मोठ्या संख्येने मराठा समाजातल्या महिला या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे। मनोज जरांगे यांचं उत्साहात जल्लोषात स्वागत करतायत। 4ही बाजूनं या ठिकाणी लोक थांबून असल्याचं पाहायला मिळतंय। शेकडो जेसीबींच्या माध्यमातून फुलांची उधळण सुद्धा करतायत आणि रूफ टॉप मधून मनोज जरांगे या सगळ्या लोकांचं अभिवादन स्वीकारतायत, त्यांना नमस्कार सुद्धा करतायत आणि समाजाचं प्रेम जे आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न जो आहे तो मनोज जरांगेंकडून सुरू आहे। आरक्षण कधी मिळणार हा सगळ्यांच्या मनामध्ये सध्या रुंजी घालत असलेला एक प्रश्न आहे। सरकार या प्रश्नाचं उत्तर कधी देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार। मात्र आपापल्या बाजूने मनोज जरांगे हे सरकारवरती प्रेशर निर्माण करतात तर दुसऱ्या बाजूला समाज सुद्धा या ठिकाणी एकत्रित आणि त्या माध्यमातून सरकारवरती एक दबाव प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र सरकारकडून मराठा समाजाला ओबीसी मधून सरसकट आरक्षण दिलं जाईल की वेगळं आरक्षण दिलं जाईल ते आणखी नोंदी शोधून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल हा भाग एक आहे। मात्र सरकारने आपल्याला सरसकट आरक्षण दिलं पाहिजे आणि तेही ओबीसी मधूनच दिलं पाहिजे अशी जी सिंहगर्जना आहे ते मनोज जरांगे सातत्याने सगळ्या सभांमधून करण्यात आलेली आहे आणि आजच्या बीडच्या सभेमधून सुद्धा हीच मागणी ठामपणे करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अशी आजच्या सभेमध्ये सरकारला काय इशारा देतील या सभेला नावच इशारा सभा देण्यात आलेला आहे। त्यामुळे सरकारला नेमका काय इशारा देतील आणि समाजाची आंदोलनाची दिशा काय असेल संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले प्रश्न आहेत। त्या प्रश्नाचं उत्तर साधारणपणे 3 वाजता मनोज जरांगे हे आपल्या सभेमधून देतील। समाजाचा मनोज जरांगे यांच्या पाठीशी असलेला पाठिंबा आणि सरकारवरचे निर्माण होत असलेलं प्रेशर पाहता महाराष्ट्रामध्ये सध्या एक वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे। गेल्या 3-3.5 महिन्यांपासून मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे आणि त्याचं उत्तर कधी मिळेल हा प्रश्न आहे। नक्कीच दत्ता, तर तुम्ही आपल्या सोबत राहाच। मात्र ही दृश्य स्पष्टपणे दिसत आहेत कशा प्रकारे भगवं वादळ सध्या बीडमध्ये अवतरलेलं आहे। मनोज जरांगे यांची रॅली आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दाखल झालेली आहे आणि मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुन्हा एकदा ही रॅली पाटील मैदानापर्यंत पोहोचेल आणि साधारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 ते 3:30 दरम्यान मनोज जरांगे पाटील हे बोलण्यासाठी उभे राहतील। मात्र दत्ता, एक महत्त्वाची मुद्दा या ठिकाणी उपस्थित करावा लागेल की 30 ऑक्टोबरला बीडमध्ये जी जाळपोळ झाली होती, अगदी आमदार संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची घरं देखील जाळण्यात आलेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी 400 जणांवर बीडमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे आणि हे सगळं चित्र एकीकडे असताना दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की मराठा समाज बांधव अगदी लाखोच्या संख्येनं बीडमध्ये दाखल झाला। उल्लेख करत आहात मी स्वतः खरं तर त्याचा ऐतिहासिक साक्षीदार आहे। ज्यावेळेला बीडमध्ये जाळपोळ सुरू झाली होती त्यावेळेला सुद्धा मी बीड शहरात येऊन त्या संपूर्ण जाळपोळीचं वार्तांकन केलं होतं आणि त्यानंतर काही दिवसानंतर त्यावेळेला मनोज जरांगे यांचं प्रचंड मोठं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। त्या स्वागतासाठी सुद्धा प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे। त्याचं सुद्धा वार्तांकन सध्या आपल्याकडून सुरू आहे। खरं तर ह्या 2 घटनांकडे जर बघितलं तर बीड शहरातली ती एक दुर्दैवी घटना
घटना आहे त्या घटनेला पाठीमागे टाकून पुन्हा बीड शहर जे आहे ते मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी उभं झालेलं पाहायला मिळतंय. खरं तर बीडमध्ये जेव्हा जाळपोळ झाली तेव्हा तिथून पुढे 2 ते 3 दिवस संपूर्ण बीड शहर बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आता आज ती अशी घटना आहे की मनोज जरांगे यांची रॅली निघालेली आहे आणि इथली बाजारपेठ असतील, इथले सगळे व्यापारी असतील त्यांनी उत्स्फूर्तपणे मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आपली दुकानं बंद ठेवलेली, आपले व्यवसाय बंद ठेवलेले आहेत आणि सगळी बाजारपेठ बंद ठेवलेली आहे. याच बाजारपेठेतून अभूतपूर्व असे मनोज जरांगे यांची रॅली निघत असताना आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी चौकाच्या शिवाजी चौकामधून गाडी घेऊन जाणं सुद्धा ज्या दिवशी जाळपोळ झाली त्या दिवशी शक्य नव्हतं. सगळीकडे टायर पेटवले होते आणि बीडच्या आकाशामध्ये सगळीकडे धुराचे लोट पाहायला मिळत होते. मात्र ते चित्र आता बदललेलं आहे आणि आज हे एक वेगळं भगवत चित्र जे आहे बीड शहरामध्ये पाहायला मिळते. सगळीकडे फुलांची उसळण सुरू आहे आणि आकाशामध्ये वेगवेगळ्या गीतांचे आवाज जे आहे ते घुमत असताना पाहायला मिळतात. मनोज जरांगेंच्या जय जयकारांच्या घोषणा सुद्धा या बीडच्या आकाशामध्ये घुमत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे बीड शहराने ती एक उत्साहाची किनार होती ती बाजूला सारलेली आहे. मनोज जरांगे यांचं उत्साहात स्वागत करायला सुरुवात केलेली आहे. जे पुस्तकं असतील त्याचबरोबर प्रकाश सोळंके असतील, राष्ट्रवादी भवन असतील ते सुद्धा जाण्यात आलं होतं. मात्र ह्या सगळ्या गोष्टी सध्या मागे पडलेल्या आहेत आणि हे सगळे लोक जे आहेत ते मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी बीड शहरामध्ये सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे उपस्थित असल्याचं, दाखल झाले असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एक वेगळं चित्र, एक उत्साहाचं चित्र, एक भव्य दिव्य चित्र आज बीड शहर आपल्याला पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे हे चित्र पाहिल्यानंतर पुन्हा बीड शहरामध्ये दुःखाचा प्रसंग, तशी जाळपोळ होईल असं चित्र या ठिकाणी दिसत नाही. एक शांततेचं, आनंदाचं, उत्साहाचं चित्र जे आहे ते बीड शहरामध्ये सध्या पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी मनोज जरांगे जे आहे ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या पासून सध्या रॅलीच्या माध्यमातून पुढे निघणार आहेत आणि काही वेळानंतर त्या ठिकाणी सभेला सुद्धा सुरुवात होईल. त्या सभेमध्ये सुद्धा बीड शहराचे अनेक राजकीय नेते, पुढारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी होणार आहेत. अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांसारख्या सभेमध्ये बसून तिथे सभा ऐकणार आहेत. हे सुद्धा एक वेगळं चित्र जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे. आपण जर बघितलं तर या आंदोलनामध्ये एक नवीन पॉईंट जो आहे तो समोर आलेला आहे. प्रत्येक गावात, शहरात, रॅलीमध्ये मनोज जरांगे यांचं जेसीबीच्या माध्यमातून स्वागत केलं जाते. त्यांच्यावरती फुलं उधळली जात आहेत. हे चित्र यापूर्वी महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळालेलं नव्हतं. मात्र मनोज जरांगेंच्या रूपाने महाराष्ट्रात नवीन एक आंदोलनात असेल तेव्हा तुम्ही आपल्या सोबत राहाल तर मनोज जरांगे